सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय शिवराय। आज खऱ्या अर्थाने व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की ज्या प्रकाराने जे काही व्हॉट्सअप, फेसबुक सगळे जे काही सोशल मीडिया असेल किंवा पेपर असेल याच्यावरती कायम मातंग समाजावरती होत असलेला जो काही अन्याय अत्याचाराचा विषय आहे तो कायम वारंवार येतोय आणि हा येत असताना खऱ्या अर्थाने याला वाचा फोडण्यासाठी सामाजिक चळवळीतलेच माणसं किंवा नेते मंडळी ही काम करत असतात। त्यात मोठ्या प्रमाणामध्ये जर का कोणी त्याच्यामध्ये सहभागी होत असेल, हे माझा अनुभव आहे आणि महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक माणसाचा ज्याच्यावरती जी घटना घडली आहे त्याचा सुद्धा तो अनुभव आहे की राजाबाई सूर्यवंशींना जर फोन केला तर ताबडतोब त्याचा आम्हाला रिप्लाय मिळतो आणि ह्या रेकॉर्डिंग अनेक तुम्ही सर्वांनी समाजामध्ये ऐकले असतील। आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी असं वाटते की त्या अनुसूचित जाती आयोग ज्या ठिकाणी आपण शिफारस करतो की माझ्यावरती अन्याय झाला त्या ठिकाणीच जर का असा एखादा व्यक्ती असेल जो ऐकणारा आणि तत्पर तुम्हाला तिथे निकाल देणारा, तर खरोखर एक वेगळं आपलेपणा झाला असता की खरोखर तिथे आपला ऐकणारा माणूस आहे, समाजाचा ऐकणारा आहे। आणि मुळात आज एक लय मोठी शोकांतिका आहे की अशी व्यक्ती ही कुठल्या संघटनेत नसल्यामुळे त्या व्यक्तीला तिथे त्याचं नाव मुळात तिथे नियुक्तीच्या बाबतीत होत नाही। पण आता तिथे ज्याची कुणाची नियुक्ती असेल त्यांना नक्की विचारा की तुम्ही तिथे आजपर्यंत किती वेळा गेलात आणि किती वेळात कुठे कुठे जो काही अन्याय अत्याचार झालाय समाजावरती आणि त्याचा तुम्ही किती पाठपुरावा केलाय हे नक्की समाजाने एकदा विचारणं गरजेचं आहे। आणि राहिलाच प्रश्न, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की कुठेतरी असं वाटलं जर खरोखर तिथे कॅपेबल माणूस असता तर हा अन्याय आणि अत्याचार हा थांबला असता। मुळात हे जर का शासनाला थांबवायचं असतं तर तिथे झगडणारा आणि भिडणारा माणूस हा दिला असता, म्हणजेच राजाबाई सूर्यवंशी, परंतु त्यांनी दिला नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि हे कायम तुम्ही लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अशी माणसं भेटत नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहणार। क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय शिवराय।